सुरुवात झाली आहे मॅचला. क्वालिफायर 1 चा सामना आपण या ठिकाणी पाहतो आहोत. शर्मा इंडियन्स विरुद्ध रहाणे नाईट रायडर्स. एका दिशेला आहेत सचिन परब, तर दुसऱ्या दिशेला आहेत अंकित गावडे. त्याचप्रमाणे या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित आहेत आमचे पाहुणे, म्हणजेच सुखकर्ता कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचे अध्यक्ष, खजिनदार आणि सेक्रेटरी या तिघांचंही टीम इनक्रेडिबलच्या वतीने या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत असणार आहे. आपल्याला विनंती असणार आहे, मी विनंती करेन साहिल कांदळगावकर यांना की आपल्या शुभ हस्ते सत्कार करायचा आहे. नक्कीच वेळोवेळी आमच्या सोबत उभे राहणारे हे सर्व कार्यकर्ते आणि त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. दरम्यान मॅचला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. रहाणे नाईट रायडर्स विरुद्ध शर्मा इंडियन्स अशा प्रकारच्या मॅचला या ठिकाणी सुरुवात झाली आहे. लक्षात घ्या, या मॅच मध्ये जो संघ जिंकणार आहे तो संघ क्वालिफाय होणार आहे फायनल साठी, आणि जो संघ पराभूत होईल त्याला मात्र एक संधी प्राप्त होईल. दरम्यान विश्वास जोरी यांच्या गोलंदाजीवरती हा ड्राईव्ह केलाय आणि हा ड्राईव्ह निघून चाललाय सीमा पार. आर्यन पांचाळच्या बॅट मधून या क्वालिफायर 1 मधला पहिला क्लासिक क्रेविंग चौकार. बघा, 4 धावांचा फटका. फुल टॉस होता आणि या फुल टॉसला फक्त दिशा दाखवली, ड्राईव्ह केलं. काय सुंदर शेप होल्डिंग पाहायला मिळालं आपल्याला आर्यन पांचाळच्या बॅट मधून. दुसऱ्या अँगलनं सुद्धा आपण पाहूया हा चौकार कशा प्रकारे खेळला गेलाय. नक्कीच प्रोलिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपण प्रत्येक बॉलचं व्हिज्युअल जे आहे ते पाहतोय यूट्यूबच्या माध्यमातून. आपली आजच्या दिवसातली जर वॉचिंग पाहायची झाली तर 2914 जणांनी आतापर्यंत व्हिजिट केलंय हाजी कसम प्रीमियर लीगच्या लाईव्हला. दरम्यान जर आपण पाहिलं तर ओपनिंगची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. मंदार कांदळगावकर आणि त्यांच्यासोबत आर्यन पांचाळ आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 चेंडूंनंतर धावसंख्या 7 वर येऊन पोहोचली आहे. या दोन बलाढ्य संघांमध्ये म्हणजेच दोन टेबल टॉपर्स मध्ये या ठिकाणी द्वंद्व सुरू आहे. 8 धावा झाल्या 4 चेंडूंनंतर, माफ करा. 5वा बॉल यावेळेला फुलर लेनचा बॉल आहे. गॅप मध्ये प्लेस करण्याचा प्रयत्न झाला. मिड ऑनला फिल्डर आहेत आणि त्यांच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. दरम्यान 5 चेंडूंनंतर आता 9 धावांवर धावफलक घेऊन पोहोचलाय. बघा, विश्वास जोरी आतापर्यंत पॉवर प्ले मध्ये चांगली गोलंदाजी करतायत विश्वास, परंतु या ओव्हरमध्ये ही क्वालिफायर 1 आहे आणि या क्वालिफायर 1 मध्ये जर आपण पाहिलं तर प्रेशर पाहायला मिळतंय आपल्याला विश्वास यांच्यावरती. नऊ धावा झाल्यात. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. विश्वास ओव्हर झाली, एक चेंडू शिल्लक आहे सर. येस सर, हे बघा आमच्याकडे समीकरण आलंय. पहिल्या चेंडूवर एक सिंगल झाला, त्याच्यानंतर एक डबलचा शॉट आला, त्याच्यानंतर चौकार खेळला गेला. येस, त्याच्यानंतर एक डॉट बॉल येताना पाहायला मिळाला. तर त्यामुळे ही ओव्हर जी आहे ती संपली आहे आणि पुढचं षटक हाताळण्यासाठी या ठिकाणी आमंत्रित केलं जात आहे ते म्हणजे राजेश मनसेकर यांना. राजेश मनसेकर यांना या ठिकाणी आमंत्रित केलं गेलंय पुढचं षटक हाताळण्यासाठी. स्ट्रायकिंग एंडवर जर आपण पाहिलं तर स्ट्राईकला आपल्याला मंदार कांदळगावकर या ठिकाणी पाहायला मिळतील. राजेश मनसेकर वेग आहे. राजेश यांच्याकडे 9 धावा कन्सीड केल्यात पहिल्या षटकात. विश्वास जोरी यांनी राजेश मनसेकर पुढची धुरा कशा प्रकारे सांभाळणार. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, पहिलाच बॉल चांगला आहे. राजेश मनसेकर यांनी डॉट बॉलनं सुरुवात केली आहे. पहिलाच चेंडू निर्धाव येताना आपल्याला पाहायला मिळालाय. चांगली गोलंदाजी राजेश कडून आता होताना पाहायला मिळते. पुढील बॉल यावेळेला मात्र ड्राईव्ह केलाय. गॅप मध्ये आहे चेंडू. पॉइंटचा फिल्डर चेस करतोय त्या चेंडूला. तोपर्यंत दुसरी धाव घेण्याचा निर्धार आणि त्या निर्धारावरती तत्पर झालेत. 2 धावा. तिसरी धाव सुद्धा या ठिकाणी पूर्ण केली जाते आहे. बघा, ओव्हर थ्रो आहे आणि ही साधर्म्य सूचकता दाखवली गेली आहे ती म्हणजे इकडे आर्यन पांचाळ कडून. बघा, आर्यन पांचाळ याने पाहिलं की तो थ्रो जो आहे तो सुटलाय आणि त्याचमुळे ही आणखीन एक धाव घेण्यामध्ये यश मिळालंय आर्यन पांचाळ आणि मंदारला. दरम्यान धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या आता 12 वरती येऊन पोहोचते. 1-12 इज द स्कोर लाईन आफ्टर कम्प्लिशन ऑफ 1.2. दोन धावा पुन्हा एकदा धावून पूर्ण करण्यात आल्या आहेत. 14 धावा आता धावफलकावरती आपल्याला होताना पाहायला मिळत आहेत. राजेश ड्राईव्ह केला यावेळेला हलक्या हातांनी. शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने गॅप पाहायला मिळाला आणि तिकडेच चेंडूला प्लेस केलं. बघा, आर्यन आणि मंदारचं ना जो ताळमेळ आहे ना तो खूप चांगला बसलाय
आणि यासाठी गरजेची असते ती म्हणजे चर्चा, दोन्हीही बॅटर्समधलं कम्युनिकेशन, दोन्हीही बॅटर्समधलं अंडरस्टँडिंग किती चांगलं आहे. एका बॅटरकडे जर एक्सप्लोजन आहे तर दुसऱ्याकडे कशा प्रकारे कामनेस आहे, या सर्वाचा जेव्हा मेळ बसतो ना, त्यावेळेला ओपनिंगची जोडी अशा प्रकारची आपल्याला पाहायला मिळते. राजेश मनसेकर पुढचा चेंडू आर्यनसाठी. ड्राईव्ह केलाय, बॉलला पॉईंटच्या हातामध्ये ढकललंय, केवळ एक सिंगल मिळणार आहे. आणि बघा, सिंगल डबल्सनं स्ट्राईक रोटेट करणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं. ज्या वेळेला मोठे फटके येत नसतील त्यावेळेला मात्र सिंगल डबल्सनं स्ट्राईक रोटेशनला सुरू ठेवणं हे किती महत्त्वाचं आहे ते दाखवलं जातंय. यावेळेला सुद्धा ड्राईव्ह केलाय बॉलला, राजेश मनसेकर यांना विकेटलेस ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न सुरू आहे या दोन्हीही बॅटर्सकडून. यावेळेला तिसऱ्या धावेचा प्रयत्न होणार का? फंबल झालंय त्या ठिकाणी फील्डमध्ये, परंतु प्रयत्न केला जाणार नाहीये. केवळ 2 धावांवर समाधान मानावं लागणार आहे. 19 धावा झालेल्या आहेत. दरम्यान 2 षटकांचा खेळ झालाय समाप्त आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 9.50च्या सरासरीने संघ येऊन पोहोचलाय, तो म्हणजे 19 बिनगडी बाद. सुरुवात होते पुढच्या षटकाला. आता किशोर सोलंकी यांना आमंत्रित केलं जात आहे. किशोर सोलंकी वेगवान गोलंदाज आहेत आणि त्यांच्या माध्यमातून कशा प्रकारे गोलंदाजी हाताळली जाते, सांभाळली जाते, याकडे सुद्धा पाहिलं जाणार आहे. किशोर सोलंकी या नक्कीच टीमचे प्रमुख गोलंदाज आहेत. डाऊन द लेग साइड पहिलाच बॉल वाईड बॉल असणार आहे. वाईड बॉलनं सुरुवात केली जाते. आर्यन पांचाळकडे यांच्याकडे सुद्धा ती क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची, चांगलं टायमिंग आहे त्यांच्याकडे, त्याचमुळे सलामीच्या जोडीमध्ये फलंदाजीसाठी येतात. आर्यन पांचाळ अशा प्रकारे रिॲक्ट करतायत किशोरच्या गोलंदाजीवरती. 20 धावा झाल्या आहेत धावफलकावरती. यावेळेला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, चांगला बॉल आहे परंतु आउटसाइड द ऑफ स्टंप असल्यामुळे वाईड बॉल करार दिला जातोय पंचांच्या माध्यमातून. हाजी कसम प्रीमियर लीग आपण पाहतोय, ऑर्गनाइज्ड बाय टीम इनक्रेडिबल. पहिलं पारितोषिक जर आपण पाहिलं तर 1 लाख रुपयांचं आपल्याला या स्पर्धेसाठी पाहायला मिळतं. बऱ्याच जणांचे हातभार, बऱ्याच जणांचा सहभाग, बऱ्याच जणांचं योगदान आणि बऱ्याच जणांचं प्रोत्साहन या स्पर्धेला कायमच लाभलेलं आपल्याला पाहायला मिळतं. या वेळेसही सर्व संघ मालकांनी सुद्धा चांगला प्रतिसाद या स्पर्धेला दिला. यावेळेला हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, कॉट अँड बोल्ड. कॉट अँड बोल्डच्या स्वरूपात बाद होतील आर्यन पांचाळ. प्रवृत्त केलं त्यांना पायावरच्या चेंडूला फ्लिक करण्यासाठी. वेग इतका त्या चेंडूमध्ये होता की प्रॉपर टायमिंग करता आलं नाही. फेस ओपन झाला बॅटचा आणि त्याचमुळे कॉट अँड बोल्डच्या स्वरूपात बाद झालेत आर्यन पांचाळ. आपण लाईव्हच्या माध्यमातून पाहतो आहोत, प्रोलिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून. पायांवरती चेंडू आदळला बघा, बॅटचा फेस कशा प्रकारे ओपन झालाय आणि झेल पकडला एका हातामध्ये आणि माघारी परतवलं. बाद होऊन माघारी परतले आर्यन पांचाळ. पहिला झटका लागतोय टीम रहाणे नाईट रायडर्सला. रहाणे नाईट रायडर्स at 20-1. एकवीस धावा झाल्यात धावफलकावर. चुकीची दुरुस्ती. 21 धावा झालेल्या आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करत असताना कॅप्टन ऑफ द टीम सचिन परब येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सचिन परब नक्कीच ज्यांचे गुरु आहेत, त्यांचे शिष्य अक्षय शितूत या ठिकाणी ऑनलाईन स्कोरिंग पाहताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याचप्रमाणे अमेय चौकेकर त्यांचे शिष्य. यावेळेला फुल टॉस बॉलला खेळून काढलाय मिडॉनच्या क्षेत्रामध्ये. फिल्डर आहेत त्या ठिकाणी विश्वास जोरी, चांगलं फील्ड करतायत. त्या बॉलला शॉर्ट मिडॉनवर होते विश्वास जोरी. आता त्यांना मागे पाठवलं जाते. पॉवर प्ले संपलाय त्यामुळे लॉंग ऑफ लॉंग ऑनला बाहेर काढलंय. डीप एक्स्ट्रा कव्हरला मंदार कांदळगावकर यांच्याकडे ते आर्म एक्सटेन्शन चे शॉट्स आहेत, इनसाइड आउट खेळू शकतात मंदार कांदळगावकर, त्याचसाठी एक्स्ट्रा कव्हरला मागे पाठवले. याच प्रकारचा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता. मनोज काडगे यांचं चांगलं यष्टीरक्षण पाहायला मिळालं. एक धाव यावेळेला पूर्ण केली जाते. धावसंख्या 23 वरती येऊन पोहोचेल 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर. वेगात टाकलेला बॉल होता. यावेळेला मात्र डॉट बॉल गणला जाईल. त्याची गणना जी आहे ती डॉट बॉल मध्ये करण्यात येईल. 4 चेंडूंनंतर आता धावसंख्या 23 वर येऊन स्थिरावली आहे. बघा, किशोर सोलंकी यांना प्रमुख गोलंदाज म्हणून का गणलं जातं या संघामध्ये शर्मा इंडियन्सच्या, ते त्यांच्याकडून आता स्पष्ट केलं जाते.
वेगातला बॉल, आणखीन एक, काय वेग होता त्या बॉलवरती, तीव्र वेगाचा बॉल होता आणि त्यावरती मात्र ही धाव नोंद केली जाईल. बॅटची हलकीशी एज होती त्या बॉलवर आणि त्याचमुळे ही एक धाव जी आहे ते बॅट रन्स मध्ये काउंट होतील सचिन परब यांच्या. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 2.5 षटकांनंतर येऊन पोहोचली आहे 24 वरती. एक शेवटचा चेंडू शिल्लक असणार आहे. किशोर सोलंकी यांचा केवळ 5 धावा खर्च केल्यात आणि एक गडी बाद केलाय. लास्ट बॉल फुल टॉस होता, मैदानाच्या कोणत्याही दिशेला खेळू शकत होते, खेळलंय लॉंग ऑफला आणि 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या आहेत का याकडे पाहायचंय. नॉट आउटचा निर्णय पंचांचा आलाय आणि त्याचमुळे धावसंख्या जी आहे ती 3 षटकांच्या समाप्तीनंतर येऊन पोहोचली आहे 26. एक गडी बाद टीम रहाणे नाईट रायडर्स. त्याचप्रमाणे या ठिकाणी आगमन झालेलं आहे आजच्या या टीम इनक्रेडिबल्स आयोजित हाजी कसम प्रीमियर लीगला. टीम इनक्रेडिबल्स आयोजित हाजी कसम प्रीमियर लीग 2025 ला या ठिकाणी आगमन झालेलं आहे. सौ सुप्रिया सरवणकर यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय आणि नक्कीच सुरू असलेल्या मॅचचा या ठिकाणी आनंद घ्यायचा आहे. सौ सुप्रिया सरवणकर यांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे टीम इनक्रेडिबलच्या वतीने. त्याचप्रमाणे हाजी कसम प्रीमियर लीग मध्ये त्यांचं असणार आहे. हार्दिक हार्दिक स्वागत. यावेळेला ड्राईव्ह केलाय बॉलला, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न झाला होता, नक्कीच इनसाइड एजला बॉल लागून मिड ऑनच्या दिशेने जातोय. 27 धावा आता धावफलकावरती झालेल्या आहेत. स्कोर तितका झाला नाहीये, 3.1 षटकांनंतर धावसंख्या 27 आहे, परंतु डाऊन द ऑर्डर ओमकार सातार्डेकर सुद्धा बाकी आहेत. बघा यावेळेला पायचीटची अपील आहे, नॉट आउटचा निर्णय आहे पंचांचा. लेग बायच्या स्वरूपात ही धाव लिहिली जाणार आहे. राजेश मनसेकर आले दुसरं षटक हाताळण्यासाठी. बघा किशोर सोलंकी यांना न देता आता राजेश मनसेकर यांना आणलं जाते. किशोर सोलंकी दुसरं षटक हाताळणार नाहीयेत, केवळ एकच षटक या सामन्यात त्यांनी हाताळलंय. शॉर्ट बॉल होता, यावेळेला कट केलाय बॉलला. शॉर्ट थर्ड मॅन आणि शॉर्ट फाईन लेग कडून चांगली अडवणूक झाली आहे आणि यावेळेला रनआउट होऊन माघारी परतावं लागणार आहे. नेमकं रनआउट कोण आहे पंच आमच्यापर्यंत पोहोचवतील. द डिसिजन will be declared by third umpire. Our third umpire, respected Ravi Pawar sir, I'll request you to please check the review for this run out. आहेत मंदार कांदळगावकर यांना माघारी परतावं लागणार आहे. येस, एक रन झालाय आणि दुसरा रन घेत असताना या ठिकाणी रनआउट झालेत मंदार कांदळगावकर. मंदार कांदळगावकर यांना माघारी जावं लागणार आहे. आपण पाहूया पुन्हा एकदा प्रोलिंगच्या माध्यमातून. बघा मंदार कांदळगावकर यांनी शॉट सचिन यांनी चांगला शॉट खेळला, एक धाव झाली होती पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला, मंदार आले परंतु सचिन यांचा नकार भेटला आणि नक्कीच क्रॉस न झाल्यामुळे त्याच्या आधीच मनोज काडगे यांनी रनआउट केलं होतं. नवीन बॅटर दरम्यान ओमकार सातार्डेकर मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. घनाघाती फलंदाजी करण्याची क्षमता ठेवतात ओमकार. 3.3 षटकांनंतर धावसंख्या 29 झाली आहे, परंतु त्यांच्या समोर असणार आहेत राजेश मनसेकर. क्वालिफायर 1 आहे आणि आपण का म्हणतो बेस्ट वर्सेस बेस्ट याचा आता पर्वणी प्रेक्षकांना भेटणार आहे. राजेश मनसेकर विरुद्ध ओमकार सातार्डेकर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते मॅच. यावेळेला पायांवर आदळलाय आणि रनआउटची संधी सुद्धा या ठिकाणी प्राप्त झाली होती. ओमकार सातार्डेकर दुसऱ्या धावेसाठी येणार का याकडे पाहायचंय. रनआउटची सुद्धा संधी होती, 2 धावा यावेळेला पूर्ण केल्या गेल्या आणि माझ्या मते या धावा लेग बायजने नोंदवल्या गेल्या पाहिजेत. पंच आमच्यापर्यंत पोहोचवतील माहिती. नक्कीच या लेग बायच्या स्वरूपात धावा लिहिल्या जाणार आहेत, परंतु किती मोठं मिसकम्युनिकेशन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. नक्कीच या मिसकम्युनिकेशनमुळे आणखीन एक रनआउट येऊ शकला असता, परंतु
तो रनआउट टाळला गेला या दोन्ही बॅटर्स कडून. 31 धावा झालेल्या आहेत. दरम्यान धाव फलकावरती यावेळेला सुद्धा पायांचा वेध घेतलाय. एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. ओमकार सातार्डेकर आलेले आहेत. पाहूया पंचांचा निर्णय काय येतोय. थर्ड अंपायर डिसिजन. मी पुन्हा एकदा रवी पवार सरांना रिक्वेस्ट करेन. रवी पवार सरांना मात्र बिझी ठेवलं जात आहे. थर्ड अंपायरिंग साठी त्यांना पुन्हा बोलावलं जात आहे. ओमकार सातार्डेकर यांचा हा डाऊटफुल रनआउट आहे. रनआउट झालेत का मनोज काडगे यांनी नेमकं कुठे बॉलला कोणत्या पॉइंटला बॉलला लावलाय स्टम्प्सवर. TV umpire to director. We have a review for run out. Checking with the side on angle where the bat is grounded, whether ball has touched the bails, whether bells are lit up before bat is grounded or after bat is grounded. So timing. पंचांकडून निर्णय येतोय नॉट आउटचा. नॉट आउट राहणार आहेत ओमकार सातार्डेकर. 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जाणार आहेत. सर लेग बाईज आहेत हे रन मागचे. येस, हे पण लेग बाईज असणार आहेत. त्यामुळे धावसंख्या 33 झाली. एक शेवटचा चेंडू शिल्लक आहे. राजेश मनसेकर यांचा राऊंड द विकेट. राजेश ओमकार साठी वेगातला बॉल शॉर्ट बॉल होता. एक धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेचा पुन्हा प्रयत्न झालाय. रनआउटची संधी आहे परंतु थ्रो आला नाहीये आणि 2 धावा या ठिकाणी पूर्ण झाल्यात. 4 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला आणि या 4 षटकांनंतर धावसंख्या येऊन पोहोचली आहे. टीम रहाणे नाईट रायडर्स 35, 2 गडी बाद. चला घाई करायची आहे. विनंती असणार आहे. शेवटची 4 मिनिटं शिल्लक आहेत ही ओव्हर हाताळण्यासाठी. अंकित लक्षात घ्यायचंय. येस, आपण पाहतोय क्वालिफायर 1 चा सामना. हा क्वालिफायर 1 चा सामना जो आहे तो फायनलचं तिकीट देणार आहे. तर चला सिद्धार्थ वारंग आणि राहुल बोराडे टॉस साठी तयार राहा. ही ओव्हर झाल्यावरती आपण आपला टॉस करून घेणार आहोत. नक्कीच जर टॉस साठी कॅप्टन्स लेट झाले तर मात्र 2 धावांची पेनल्टी आयोजन समितीच्या वतीने दिली जाणार आहे. लक्षात घ्या, दोन्ही कॅप्टन्स तयार राहायचे. सिद्धार्थ वारंग आणि राहुल बोराडे. KL राहुल कॅपिटल्स विरुद्ध कोहली चॅलेंजर्स ही मॅच असणार आहे. टॉस साठी आत्ताच रिपोर्ट करायचंय समालोचन कक्षामध्ये. शेवटचं षटक हाताळण्यासाठी अंकित या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत. अंकित कशा प्रकारे अंकुश लावतायत धावांवर याकडे आपल्याला पाहायचंय. 35 धावा झालेल्या आहेत धावफलकावरती. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. यावेळेला समोरची दिशा निवडली. डीप मिड विकेटचा झोन निवडला. 2 धावा अगदी सहजरित्या पूर्ण केल्या गेल्या आहेत या दोन्ही बॅटर्स कडून. धावसंख्या 37 वर येऊन पोहोचते. 37 रन्स ऑन द स्कोर कार्ड. बघा, 2 बेस्ट टीम एकमेकांविरोधात अशा प्रकारचा संघर्ष करत असतात ना, त्यावेळेला आपल्याला कळतं की धावा जास्त होत का नाहीयेत. कारण गोलंदाजी ही त्याच प्रकारची होते, त्याचसोबत फलंदाजी सुद्धा त्याच तोडीची. यावेळेला मात्र स्ट्राइक रोटेट करण्याचा प्रयत्न झालाय. रनआउट आलाय का? रन आउट. माघारी परतावं लागणार आहे सचिन परब यांना. एकही धाव या चेंडूवर मिळणार नाहीये. डॉट बॉल आलाय आणि त्यावरती रनआउट. म्हणजेच 2 चेंडूंनंतर धावसंख्या येऊन पोहोचली आहे 37. 2 गडी बाद, 3 गडी बाद टीम रहाणे नाईट रायडर्स. मी विनंती करेन
आमच्या टीम इनक्रेडिबलचे अमिया चौकेकर यांना की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सत्कार करायचा आहे. सुप्रिया सरवडकर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा या ठिकाणी शुभ सन्मान करायचा आहे. मी विनंती करेन अमिया चौकेकर यांना की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान करायचा आहे. टीम इनक्रेडिबल आयोजित हाजी कसम प्रीमियर लीग 2025 ला आपण उपस्थित राहिल्याबद्दल आम्ही आपले मनापासून आभारी आहोत. असंच सहकार्य, असाच पाठिंबा, असंच प्रोत्साहन आमच्यासोबत कायम तुमचं राहू द्या. ओमकार सातर्डेकर यांची बॅट बोलतेय. किती लांबवर चाललाय हा फटका. फटका निघून जाईल सीमा पार. वन क्लॅप फिल्म्स मॅक्सिमम इट इज. षटकार, 6 धावांचा फटका. वन क्लॅप फिल्म्स षटकार येताना आपल्याला पाहायला मिळाला ओमकार सातार्डेकर यांच्या बॅटमधून. फुलर लेनचा बॉल, त्याला चार्ज अप केलं आणि पाठवलं ओव्हर द लॉंग ऑन. गोइंग ऑन फॉर मॅक्सिमम. वन क्लॅप फिल्म्स सिक्सर. यावेळेला सुद्धा त्याच प्रकारचा फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय, परंतु यावेळेला धाव घेतली आहे आणि सुमित खानविलकर यांना स्ट्राईकवर आणलंय. 22च्या स्वरूपात ही धाव लिहिली जाणार आहे. धावसंख्या 44 वर येऊन पोहोचली आहे. 2 चेंडूंचा खेळ शेवटचा बाकी आहे आणि सुमित खानविलकर यांना कसं विसरू शकतो आपण. एक चेंडू 7 धावांची गरज असताना या पठ्ठ्याने षटकार खेळलाय. फुल टॉस शॉर्ट बॉल होता, त्याच्यावर मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. माझ्या मते त्या ठिकाणी फिल्डर आहेत विश्वास जोरी, माफ करा सचिन सावंत आहेत त्या ठिकाणी आणि त्यांच्या माध्यमातून पकडला गेलाय एक अप्रतिम झेल. एक चांगला झेल पकडला, रनिंग कॅच पकडली आहे आणि जी आपण प्रोलिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून त्याचा नक्कीच आनंद घेऊ. पुन्हा एकदा बघा, शॉर्ट बॉल होता आणि लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न. टायमिंग तितकं चांगलं झालं नाही, लेट आले त्या बॉलवरती आणि एक सुंदर झेल रनिंग कॅच पकडली आहे. दुसऱ्या अँगलने सुद्धा आपण हा झेल पाहणार आहोत प्रोलिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून. येस, साइड ऑन अँगलने अगदी अचूक अंदाज येईल आपल्याला. बघा, टायमिंग थोडंसं चुकलं आणि त्याचमुळे एक चांगला झेल घेण्यामध्ये यश आलं. आणखीन एक विकेट जाते. विकेट क्रमांक 4चं पतन या ठिकाणी होताना पाहायला मिळतंय. संघाची धावसंख्या 44, 4 गडी बाद. एक शेवटचा चेंडू या पहिल्या डावातला शिल्लक आहे. यावेळेला शॉर्ट बॉल होता, नक्कीच डॉट बॉल आलाय, त्यावर रनआउट सुद्धा आलाय. त्यामुळे धावसंख्या येऊन पोहोचली आहे 44, 5 गडी बाद. 45 धावांचं लक्ष असणार आहे, ते म्हणजे टीम रहाणे, टीम शर्मा इंडियन्स यांच्या समोर. आणि विनंती असणार आहे, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. शर्मा इंडियन्स साठी बरोबर 20 मिनिटात 5 षटकं संपवली आहेत. बरोबर अचूक टाइम मध्ये 5 षटकं संपवली आहेत टीम शर्मा इंडियन्सनं. चला, विनंती असणार आहे, यापुढचा टॉस होणार आहे. मी विनंती करेन सौ सुप्रिया सरवणकर यांना की आपल्या शुभ हस्ते मॅम हा टॉस केला जाणार आहे. नक्कीच या स्पर्धेसाठी आपल्याला सहकार्य लाभलेलं आपण पाहतो आहोत. तर बऱ्याच जणांचं सहकार्य लाभलं आणि त्यातीलच एक सौ सुप्रिया सरवणकर मॅम, ज्यांच्या शुभ हस्ते हा एलिमिनेटरचा टॉस केला जाणार आहे. म्हणजेच नॉकआउट मॅच असणार आहे, ज्यामध्ये राहुल बोराडेंच्या समोर असतील सिद्धार्थ वारंग. जो रंगला होता लीग स्टेजचा शेवटचा सामना, जो टाय मध्ये संपला होता, एक पॉइंट शेअर करावा लागला होता, परंतु आता जर टाय झाली तर सुपर ओव्हर आणि जो संघ पराभूत होईल त्याला मात्र माघार घ्यावी लागेल या स्पर्धेमधून. तर या ठिकाणी आगमन झालेलं आहे हनुमान जिमकोचे सदस्य माननीय श्री संतोष बाबू राणे, त्याचप्रमाणे माननीय दत्ता आचरेकर आणि माननीय श्री अशोक परब, या तिघांचं सुद्धा आगमन झालंय. टीम इनक्रेडिबलच्या वतीने आम्ही सुद्धा त्यांचं करतोय हार्दिक हार्दिक स्वागत. या ठिकाणी टॉस केला जातोय सुप्रिया मॅमच्या माध्यमातून. या ठिकाणी टॉस केला जातोय. दोन्ही कॅप्टन्स या ठिकाणी उपस्थित आहेत. एका दिशेला आहेत, म्हणजेच तुमच्या डाव्या बाजूला आहेत कोहली चॅलेंजर्सचे कॅप्टन सिद्धार्थ वारंग, तर उजव्या बाजूला आहेत राहुल बोराडे. सौ सुप्रिया सरवणकर मॅम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत, या टॉस साठी उपस्थित राहिलेले आहेत. त्यांना या ठिकाणी टॉस करण्याचा बहुमान जो आहे तो दिला गेलाय. आयोजन समितीच्या वतीने एलिमिनेटरचा टॉस या ठिकाणी केला जातोय. टॉस झालाय आणि टॉस वॉन बाय राहुल. येस, राहुल बोराडे यांनी टॉस जिंकलाय
राहुल समालोचन कक्षामध्ये आपला निर्णय कळवायचा आहे. राहुल बोराडे. धन्यवाद सौ सुप्रिया सरवणकर मॅम, आपण आपली दर्शनीय उपस्थिती या ठिकाणी दाखवलीत आणि आम्हाला प्रोत्साहित केलं, त्याबद्दल आम्ही आपले मनापासून आभारी आहोत. अमेय चौकेकर माईकशी संपर्क साधायचा आहे. होते दुसऱ्या डावाला. चला विनंती असणार आहे, 2 बॅटर्स पाठवायचे आहेत. शर्मा इंडियन्स राजेश मनसेकर आणि राजेश मनसेकर त्यांच्यासोबत जोडी येते, ती म्हणजे अंकित गावडे. अंकित गावडे आणि राजेश मनसेकरची जोडी मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करत असताना पाहायला मिळते. तर गोलंदाजीसाठी सज्ज होत आहे द कॅप्टन ऑफ द टीम रहाणे नाईट रायडर्स कडून सचिन परब. सचिन परब यांच्याकडे तो अनुभव आहे. बघा, हे चाळीतलं क्रिकेट होतं. हाजी कसम चाळ जर आपण पाहिली तर हाजी कसम चाळ ही तेजुकाच्या बाजूला लोकेट करायची आणि त्या चाळीमध्ये खेळलं जाणारं हे क्रिकेट होतं. नक्कीच जवळजवळ 1900च्या दशकापासून हे क्रिकेट जे आहे ते खेळण्यात येत होतं. 1980s पासून या क्रिकेट हे फास्ट अंडरआर्म क्रिकेट जे आहे ते जुने जाणते खेळाडू खेळत आलेले आणि त्या खेळाचा एक्सपिरियन्स हा सचिन परब यांच्याकडे सुद्धा आहे, कारण चाळीत सुद्धा त्यांनी क्रिकेट खेळलंय फास्ट अंडरआर्म. आणि आता जर आपण पाहिलं तर त्या हाजी कसम चाळीचं पुनर्वसन झालं विघ्नकर्ता आणि सुखकर्ता कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीजमध्ये आणि त्यानंतर ही स्पर्धा एका मोठ्या स्टेजवर आली. विघ्नकर्ता आणि सुखकर्ताच्या पटांगणात सुद्धा 1 वर्ष ही स्पर्धा झाली आहे आणि त्यानंतर जर पाहिलं तर ही गोदरेज मैदानात आली आहे. बरोबर 8:16 ही मॅच आपण सुरुवात करतोय. दुसऱ्या डावाला 20 मिनिटं देण्यात येत आहेत. सचिन परब लक्षात घ्यायचंय. दुसऱ्या डावाचा पहिला बॉल क्वालिफायर 1 राजेश मनसेकर त्यांच्या समोर सचिन परब. पहिल्याच बॉल रिव्हर्स स्वीप केलाय, गॅप मध्ये प्लेस केलाय. त्या बॉलला फिल्डर आहेत. एकच धाव घेण्याचा प्रयत्न, दुसरी धावेचा प्रयत्न झालाय आणि 2 धावा यावेळेला पूर्ण सुद्धा केल्या गेल्या आहेत. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या 2 वर येऊन पोहोचते. लक्ष जर आपण पाहिलं तर लक्ष आहे 45 धावांचं. यावेळेला सुद्धा त्याच प्रकारचा फटका खेळण्याचा प्रयत्न. बघा, कलात्मक दर्जाचे स्ट्रोक आहेत ना, हे हृदयाच्या खूप जवळ ठेवतात राजेश मनसेकर आणि प्रत्येक मॅच मध्ये अशाच प्रकारचे कलात्मक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न सुद्धा करतात. 2 चेंडूंनंतर धावसंख्या 3 वर येऊन पोहोचली. अंकित गावडे आता कॅप्टन वर्सेस कॅप्टन पाहायला मिळेल. सचिन परब आणि त्यांच्या समोर अंकित गावडे. फुलरलँडचा बॉल, चेंडू काही वेळासाठी हवेत होता. फाईन लेग कडून क्षेत्ररक्षणामध्ये चूक झाली आहे, मिसफील्ड झाली आहे आणि त्या मिसफील्डचा रिवॉर्ड मिळणार आहे का बॅटरला, याकडे पाहायचंय आपल्याला. मिसफील्डचा रिवॉर्ड मिळतोय. चेंडू निघून चाललाय, सीमा पार येतोय. क्लासिक क्रेविंग, सुंदर चौकार. तर टीम इनक्रेडिबल्स आयोजित हाजी कसम प्रीमियर लीगला या ठिकाणी पाहुण्यांची उपस्थिती होती आहे. माननीय श्री सचिन शेट्टे यांचं या ठिकाणी आगमन होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. टीम इनक्रेडिबलच्या माध्यमातून आपलं हार्दिक हार्दिक स्वागत असणार आहे. श्री सचिन शेट्टे यांचं या ठिकाणी आगमन होताना आपल्याला पाहायला मिळत आहे.
टीम इनक्रेडिबल्सच्या वतीने आम्ही आपलं करतोय हार्दिक हार्दिक स्वागत. मी विनंती करेन आपल्याला की आपण व्यासपीठावरती येऊन सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. दरम्यान 4 चेंडूंनंतर धावसंख्या 7 वर येऊन पोहोचली आहे. 5वा चेंडू हाताळतायत. ड्राईव्ह केलाय बॉलला, चांगली अडवणूक त्या बॉलची झाली आहे. श्री कामत यांच्या माध्यमातून ती फील्ड करण्यात आली आहे. 8 धावा आता धावफलकावरती झाले आहेत. एक शेवटचा चेंडू शिल्लक आहे. सचिन परब यांच्या षटकामधला शेवटचा बॉल, लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर. राजेश मनसेकर ऑन स्ट्राइक. आणखीन एकदा कलात्मकता दाखवण्याचा प्रयत्न, अपील केली आहे पंचांकडे. रनआउट आहे का याकडे पाहायचंय. अपील केली आहे, रनआउट आहेत का ऍट द स्ट्रायकर्स एंड. लेग बायच्या स्वरूपात नॉट आउट राहणार आहेत. म्हणजेच पहिलं षटक संपलंय आणि ज्याप्रमाणे शर्मा इंडियन्सचं पहिलं षटक राहिलेलं अगदी त्याचप्रमाणे जर आपण कम्पेअर केलं तर पहिल्या षटकानंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचली आहे 9. बिनगडी बाद टीम शर्मा इंडियन्स. पुढचं षटक घेऊन येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत ओमकार सातार्डेकर. राहुल बोराडे आपला निर्णय कळवायचा आहे. राहुल बोराडे, KL राहुल कॅपिटल्स. राहुल बोराडे आपला निर्णय. बॉलिंग, येस. ओके, राहुल बोराडे यांनी नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. तर चला, कोहली चॅलेंजर्स आपण तयार राहायचंय. त्याचप्रमाणे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. माननीय श्री सचिन शेट्टे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. टीम इनक्रेडिबल्सच्या वतीने आम्ही आपलं करतोय हार्दिक हार्दिक स्वागत. आजच्या या हाजी कसम प्रीमियर लीगला उपस्थिती दर्शवल्याबद्दल आम्ही आपले मनापासून आभारी आहोत. चला, ओमकार सातार्डेकर ओव्हरला सुरुवात करायची आहे. विनंती असणार आहे सचिन परब, आपल्याला सुद्धा माहिती आहे की टायमर लावलाय. येस, 9 धावा झालेल्या आहेत. गरज आहे ती म्हणजे 24 चेंडूंमध्ये 36 धावांची. 24 चेंडू आणि 36 धावांची असणार आहे आवश्यकता. राजेश मनसेकर ऑन स्ट्राइक. नक्कीच लेग साइडला एक फिल्डर लावण्यात आलाय. नक्कीच या वेळेला पायांवरती मारा केलाय. डॉट बॉल न सुरुवात केली आहे ओमकार सातार्डेकर यांनी त्यांच्या स्पेलची. पहिला चेंडू डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. पायांवर आदळलाय. वेग आहे ओमकारकडे. पुढचा बॉल, यावेळेला मात्र चांगला स्वीप आहे. फिल्डर त्याला चेस करत राहील. चेंडू निघून जाईल का सीमा पार. पंच काय कळवतायत निर्णय याकडे पाहायला लागणार आहे. नक्कीच या ठिकाणी हनुमान जिमकोचे सदस्य उपस्थित होते. माननीय श्री दत्ता आचरेकर, संतोष बाबू राणे आणि अशोक परब साहेब. या तिघांचंही आम्ही मनापासून आभारी आहोत. आजच्या या स्पर्धेला उपस्थिती दर्शवल्याबद्दल हनुमान जिमको आणि तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. दरम्यान चौकार या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. क्लासिक क्रेविंग चौकार येताना आपल्याला पाहायला मिळाला. हॅलो हॅलो, चेक. हॅलो, स्पीकर बंद कर. स्पीकरचा आवाज बंद कर. आवाज कमी कर, ते चालू ठेव. भाऊ, आठवण लॉकडाऊनची गेला. हॅलो, स्पीकर बंद. आवाज बंद कर. आवाज लाईव्ह ला जाऊन दे फक्त. हॅलो हॅलो, येस. या ठिकाणी मॅच जर आपण पाहिली तर मॅच काय सुरू आहे तर मॅच मध्ये 1.4 षटकांनंतर पहिला गडी बाद झालाय. नक्कीच राजेश मनसेकर यांची विकेट गेली आहे. कॉट बिहाइंड पॉइंटला कॅच पकडली गेली आणि श्री कामत यांच्या माध्यमातून तो झेल पूर्ण केला गेला. यावेळेला कट करण्याचा प्रयत्न झालाय. सुंदर बॉल, सुरेख बॉल. काय वेग आहे गोलंदाजाकडे. ओमकार सातार्डेकर यांच्या वेगाचं या ठिकाणी कौतुक केलं जाईल. चांगला बॉल होता किशोर सोलंकी यांच्यासाठी. डॉट बॉल. यावेळेला पायांचा वेध घेतलाय. पंचांनी मात्र बोट उचललंय आणि किशोर सोलंकी यांना आता माघारी परतावं लागणार आहे. पायचीटच्या स्वरूपात किशोर यांना बाद केलंय आणि बघा, एक चौकार येऊन सुद्धा
त्या षटकात आले आहेत त्या म्हणजे 4 धावा आणि 2 गडी बाद केलेत. आपण रिप्ले पाहतोय प्रोलिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून. काय सुंदर रीतीने हा विकेट घेतलाय बघा. स्टंप लाईन मध्ये बॉल होता, यॉर्कर टाकला आणि मागच्या बॅकफूट वरती जाऊन तो चेंडू आदळला आणि त्याचमुळे यावेळेला बाद होऊन माघारी परतावं लागतंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचली ती म्हणजे 13. 2 गडी बाद. 2 गडी बाद झालेले आहेत. हा महत्वाचा सामना आहे, क्वालिफायर 1चा सामना आहे आणि या सामन्यामध्ये कशा प्रकारची गोलंदाजी करायची आहे याची जाण मात्र ओमकार सातार्डेकर यांना अगदी अचूक रीतीने आली आहे. 4 धावा देऊन 2 गडी बाद केले आणि आता पुढच्या बॉलिंग ऑप्शनला मात्र लगेच आणलंय निखिल बोराडे यांना. पहिल्या 3 ओव्हर्समध्ये जर आपण पाहिलं तर निखिल बोराडे यांना घेऊन आलेले आहेत. निखिल बोराडे कशा प्रकारे ते गोलंदाजी करतायत याकडे आपल्याला पाहायचंय. निखिल बोराडे, अंकित गावडे असणार आहेत समोर. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आदित्य राणे येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. वेगातला बॉल आहे, यावेळेला डीप केलाय बॉलला. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. रहाणे नाईट रायडर्स आर फायटिंग इन दिस गेम. काय सुंदर रीतीने आपल्या गोलंदाजीला वळण दिलंय. नक्कीच जर आपण पाहिलं तर 2.1 षटकांनंतर आता धावसंख्या 13 वर येऊन स्थिरावली आहे. 13 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. यावेळेला ड्राईव्ह केलाय बॉलला, गॅपमध्ये आहे बॉल. चांगलं अडवणूक केली आहे त्या बॉलची शॉर्ट थर्ड मॅन वरती. 2 धावा नक्कीच वाचवल्या आहेत आणि 2 धावा या ठिकाणी पूर्ण सुद्धा केल्या गेल्यात. धावसंख्या 2 ने पुढे जाईल 15 वरती. पुढील बॉल येताना आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच डॉट बॉल या ठिकाणी आलेला आहे. 22च्या स्वरूपात नक्कीच एक धाव लिहिली जाईल. बोल बोल 2.3 षटकांनंतर धावसंख्या 16 वर येऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते. 15 चेंडूंमध्ये 29 धावांची आवश्यकता आहे. 15 चेंडू आणि 29 धावांची इथे आवश्यकता असणार आहे. यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल आहे. एक धाव घेतली आहे आणि एकाच धावेवर संतुष्ट सुद्धा व्हावं लागणार आहे. चांगली फिल्डिंग आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळाली आहे. दरम्यान 2.4 षटकांनंतर धावसंख्या आता 17 वरती येऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते. 17 धावा धावफलकावरती आपल्याला होताना पाहायला मिळत आहेत. दरम्यान गोलंदाजीसाठी निखिल बोराडे चांगली गोलंदाजी करतायत. 4 चेंडूंमध्ये जर आपण पाहिलं तर केवळ 2 धावा दिल्या आहेत. यावेळेला बॅटची कडा घेतली आहे. शॉर्ट थर्ड मॅन मध्ये फिल्डिंग चांगली झाली आहे. एकच धाव यावेळेला मिळणार आहे. एक शेवटचा चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या 18 वरती येऊन पोहोचली आहे. 18 धावांवरती धावफलक येऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतोय. 2.5 षटकांनंतर एक शेवटचा चेंडू शिल्लक आहे. अजूनही 27 धावांची आवश्यकता आहे. 13 चेंडूंमध्ये 27 धावांची आवश्यकता. एक शेवटचा चेंडू शिल्लक. आदित्य राणे ऑन स्ट्राईक. वेगातला बॉल आहे परंतु आउटसाइड द ऑफ स्टंप. वाईड बॉल या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. 19 धावा. एक शेवटचा चेंडू शिल्लक आहे निखिल बोराडे यांचा. निखिल बोराडे कशा प्रकारे फलंदाजी गोलंदाजी सांभाळतायत या शेवटच्या चेंडूवरती, कारण महत्वाचा सामना आहे हा. ड्राईव्ह केलाय बॉलला. पॉइंटच्या क्षेत्रामध्ये 2 धावा यावेळेला पूर्ण केल्या जात आहेत. ओव्हरथ्रो झालाय आणि त्यामुळे ही तिसरी सुद्धा मिळणार आहे. 3 धावा यावेळेला पूर्ण केल्या गेल्या आहेत आणि या 3 धावांनी आता धावफलक येऊन पोहोचलाय तो म्हणजे 22 या आकड्यावरती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 22. 2 गडी बाद. अजूनही 12 चेंडूंमध्ये 23 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता असणार आहे या मॅच मध्ये विजयासाठी. दरम्यान या ठिकाणी आगमन झालेलं आहे वन हिंदी म्युझिकचे हर्षवर्धन वावरे यांचं या ठिकाणी शुभ आगमन होताना आपल्याला पाहायला मिळतंय. त्याचप्रमाणे
आमचे हितचिंतक संतोषजी पांडे यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. या दोघांनीही मान्यवरांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. दरम्यान मॅच रंगली आहे क्वालिफायर 1च्या मॅच मध्ये. आता जर पाहिलं तर 12 चेंडू आणि 23 धावांची गरज होती. पहिल्याच चेंडूवरती डॉट बॉल आपल्याला येताना पाहायला मिळतोय. यापुढील चेंडू ड्राईव्ह केलाय आदित्य राणे यांनी. फिल्डिंग मध्ये यावेळेला चूक झाली आहे आणि त्या फिल्डिंगच्या नावेच हा चौकार लिहिला जाईल. मिसफिल्डचा हा क्लासिक क्रेविंग चौकार आपल्याला या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. चौकार बघा, आदित्य राणे यांच्या बॅटमधून हा प्रहार येताना आपल्याला पाहायला मिळाला. चांगला फटका, चांगली बॅटिंग आदित्यच्या माध्यमातून होते. आणि आता गरज असणार आहे ती म्हणजे 10 चेंडूंमध्ये 19 धावांची. 10 चेंडू आणि 19 धावांची गरज असणार आहे. ओमकार सातार्डेकर नक्कीच चौकार मारल्यानंतर कशा प्रकारे रौद्र रूप धारण होतं त्यांच्या गोलंदाजीमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालंय. दरम्यान आगमन झालंय वन हिंदी म्युझिकचे हर्षवर्धन वावरे यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. विनंती असणार आहे. या टीम इनक्रेडिबल्स आयोजित हाजी कसम प्रीमियर लीगला दाखल झाल्याबद्दल आपलं मनापासून आभार असणार आहेत. यावेळेला काय सुंदर यष्टीरक्षण पाहायला मिळतंय निखिल बोराडे यांच्या माध्यमातून. निखिल बोराडे आपल्या संघासाठी संपूर्णपणे समर्पण देत असताना पाहायला मिळत आहेत. त्याचप्रमाणे आदित्य राणे यांनी सुद्धा हार मानली नाहीये. पुढे गेले होते थोडेसे पॉपिंग क्रीजच्या, परंतु पुन्हा एकदा मागे डाईव्ह केलं आणि पॉपिंग क्रीज मध्ये परतलेत. कारण त्यांना माहिती आहे प्रत्येक चेंडू हा महत्वाचा आहे, प्रत्येक होणारा निर्णय हा महत्वाचा आहे. 26 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. अजूनही गरज असणार आहे ती म्हणजे 19ची. चेंडू उरलेत 9, या षटकातले 3. शेवटचं षटक कोणाला दिलं जाणार? फुलर लेनचा बॉल आहे. सचिन परब त्या ठिकाणी होते. सागर मातेरे यांच्यापर्यंत तो चेंडू पोहोचतोय. तोपर्यंत 2 धावा धावून पूर्ण केल्या गेल्यात. 17 धावांची अजूनही गरज आहे. 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 8 चेंडू आणि 17 धावा. आपण पाहतोय क्वालिफायर 1 या मॅच मधल्या विनरला मात्र संधी मिळणार आहे फायनल साठी क्वालिफाय व्हायची. आदित्य, ओमकार सातार्डेकर यांचा बॉल आणि काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये याकडे आपल्याला पाहायचंय. हा 22चा चौकार आहे, म्हणजेच आता 13 धावांची गरज असणार आहे. बघूया काय वेग होता त्या बॉलला. निखिल बोराडे यांना तो चेंडू पकडला गेला नाही, परंतु शॉर्ट थर्डमॅनच्या फिल्डर कडून सुद्धा मिसफील्ड झाली आहे. वेगातला बॉल होता हा, निखिल बोराडे यांच्या पायांमधून निघून गेला आणि त्याचप्रमाणे शॉर्ट थर्डमॅनने सुद्धा मिसफील्ड केलंय. लगातारचा अजून एक चौकार आलाय या ओव्हरमध्ये. दुसरा चौकार आहे हा 22चा आहे. यामध्ये गोलंदाजाची चुकी नाहीये, नक्कीच फिल्डिंग तितकी चांगली झाली नाहीये. 7 चेंडू आणि 13 धावांची गरज. यावेळेला सुद्धा ड्राईव्ह केलाय आदित्य राणे यांनी. एक धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी केला जाणार नाहीये. आदित्य राणे असतील स्ट्रायकिंग एंडवर. शेवटचे 6 चेंडू. फायनल मध्ये कोण पोहोचणार? 6 चेंडू आणि 12 धावांची गरज टीम शर्मा इंडियन्सला. या ठिकाणी आमचे हितचिंतक श्री संतोष पांडे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. हार्दिक असं स्वागत असणार आहे या टीम इनक्रेडिबल्स आयोजित हाजी कसम प्रीमियर लीग मध्ये. आपलं आम्ही करतोय हार्दिक हार्दिक स्वागत. मी प्रणव डामरे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सत्कार करायचा आहे श्री सचिन शेट्टे यांचा. सचिन परब 4 मिनिटं शिल्लक आहेत. शेवटची 4 मिनिटं शिल्लक आहेत, लक्षात घ्या. आणि कल्पेश महाडिक यांच्या हातामध्ये आता चेंडूला सोपवलं गेलंय. कल्पेश महाडिक कशा प्रकारे त्यांच्या माध्यमातून ही गोलंदाजी राहणार आहे याकडे आपल्याला पाहायचंय. कल्पेश महाडिक गोलंदाजीसाठी आलेले आहेत. क्वालिफायर 1चा सामना. 6 चेंडू आणि 12 धावा डिफेंड करायचे आहेत. कल्पेश ते करू शकणार का? त्यांच्या समोर आहेत आदित्य राणे. दोन्ही एकमेकांचे चांगले मित्र आहेत, परंतु आज जर पाहिलं तर क्रिकेटनं एकमेकांच्या समोर आणलंय. कल्पेश महाडिक की आदित्य रहाणे. 6 चेंडू 12 धावांची गरज. रहाणे नाईट रायडर्स की मग शर्मा इंडियन्स, कोण होणार क्वालिफाय पहिल्यांदा फायनल साठी याकडे पाहायचंय. क्वालिफायर 1 आहे. पराभूत संघाला एक संधी मिळेल, परंतु ती संधी कोणालाच नको असेल. डायरेक्ट फायनल मध्ये जाण्याची पर्वणी आहे. कोण सोडणार ही पर्वणी आणि कोण पकडणार? 6 चेंडू 12 धावा. फुलरलेनचा बॉल. पहिलाच चेंडू वाईड बॉल आहे. कल्पेशच्या माध्यमातून हा वाईड येतोय. 6 चेंडू आणि 11 धावांची आता गरज असणार आहे. कल्पेश महाडिक कमाल करून दाखवणार का या मॅच मध्ये याकडे आपल्याला पाहायचं आहे. 6 चेंडू आणि 11 धावा. नक्कीच अमित मातेरे सुद्धा या मॅचचा आनंद घेत आहेत.
यावेळेला मात्र चांगला बॉल आहे. कल्पेश महाडिक यांच्या माध्यमातून आता हा डॉट बॉल खेळवला जातोय. डॉट बॉल या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. कल्पेश महाडिक चांगली गोलंदाजी. नक्कीच हाजी कसम चषक मध्ये जय गणेश या संघातून खेळतात आणि अक्षय शितूत सुद्धा त्यांची गोलंदाजी पाहतायत. 5 चेंडू 11 धावांची गरज असताना आणखीन एक चांगला बॉल. कल्पेश महाडिक यांनी उसळी दिली आहे बॉलला. बघा बाउन्सर फुलर लेनच्या बॉलची वाट पाहत होते आदित्य राणे आणि बाउन्सर मारून त्यांना सरप्राईज केलं. हा सरप्राईज एलिमेंट आहे गोलंदाजी मधला आणि तो गोलंदाजीतला सरप्राईज एलिमेंट जो आहे तो दाखवण्यात आलाय. ऑन टाइम सुरू आहे अगदी ही मॅच. 4 चेंडू शिल्लक आहे. 4 चेंडूंवरती गरज असणार आहे 11 धावांची. 4 balls 11 नीडेड. रहाणे नाईट रायडर्स की मग शर्मा इंडियन्स. पाहूया कोण जिंकतं ही मॅच. साहिल दादा यावेळेला देखील चांगला चेंडू आहे. पाहूया किती धावा मिळत आहेत या चेंडूवरती. वाईड +1 म्हणजे आता समीकरण बदलून येत आहे 9 धावांवरती आणि अंकित गावडे ऑन स्ट्राईक. 4 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे. अंकित गावडे स्ट्राईकवर असणार आहेत. कल्पेश महाडिकच्या हातामध्ये चेंडू आहे. कल्पेश यावेळेला सुद्धा खेळून काढलाय मिडॉनच्या दिशेने. त्या चेंडूला एकच धाव प्राप्त होणार आहे. दुसरीचा प्रयत्न केला जात नाहीये म्हणजेच एक सिंगल आली आहे या बॉलवरती. 3 चेंडूंमध्ये आता गरज आहे 8 धावांची. आणि लक्षात घ्या आता जर सामना बरोबरीत सुटला तर एक पॉइंट नाही तर एक सुपर ओव्हर खेळवली जाईल. याकडे लक्ष असू द्या. कल्पेश महाडिक 3 चेंडू 8 धावांची गरज. वेगात टाकलेला बॉल बॅटची एज घेतली आहे. शॉर्ट फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षण चांगलं आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि दुसरी धाव पूर्ण देखील केली गेली आहे. आता मात्र आणखीन एक धाव. 8 धावांची गरज होती. आता 5 धावांवर 2 चेंडूंवरती 5 धावांची गरज आहे. दोन चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता आहे. कल्पेश महाडिक सुपर ओव्हर मध्ये जाणार का ही मॅच याकडे आपल्याला पाहायचं आहे. 2 चेंडू 5 धावांची गरज आहे. स्ट्रायकिंग एंड वरती आहेत अंकित गावडे. अंकित गावडे पाहूया काय होत आहे. 2 चेंडू 5 धावांची गरज आहे. कल्पेश महाडिक पुन्हा एकदा होत आहेत सज्ज. यावेळेला कट करण्याचा प्रयत्न झालाय आणि वाईड बॉल आलाय. 2 चेंडू आणि 4 धावा. मागची मॅच कोणी कोणी पाहिली आहे इथे. मागच्या मॅच मध्ये सुद्धा तेच घडलंय. कोहली चॅलेंजर्स आणि KL राहुल कॅपिटल्सची मॅच. 2 चेंडू 4 धावा हवे असताना ती टाय झाली आहे. या मॅच मध्ये काय घडणार. 2 चेंडू 4 धावा. यावेळेला चांगला बॉल आहे कल्पेशच्या माध्यमातून. केवळ एक धाव. केवळ एकच धाव घेतली जाणार आहे आणि रनआउट होतील आदित्य राणे. आदित्य राणे रनआउट होणार आहेत म्हणजे 1 चेंडू आणि 4 धावांची आता आवश्यकता असणार आहे. आदित्य राणे रनआउट होणार आहे. दुसऱ्या धावेला आउट झालेत. येस म्हणजे 1 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता असणार आहे. एक चेंडू आणि 3 धावांची गरज. कल्पेश महाडिक नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करतायत. रोशन धुरी ऑन स्ट्राईक असतील. 1 चेंडू आणि 3 धावा. जर 2 धावा केलात तर सुपर ओव्हर आणि जर हा बॉल वरती विकेट आली तर मग रहाणे नाईट रायडर्स इन टू द फायनल्स. काय घडणार या बॉल वरती येणारी वेळच सांगेल. दरम्यान कल्पेश होत आहेत तयार या शेवटच्या चेंडूसाठी. मित्रांनो सामना आवडला असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. 1 चेंडू 3 धावांची गरज. कल्पेश महाडिक टू रोशन धुरी.
फुल टॉस बॉल आहे, विकेटची संधी आणि विकेटचं पतन. रहाणे नाईट रायडर्स इनटू द फायनल. प्लेयर ऑफ द मॅचचा मान कोणाला दिला जाणार आहे?